हॅलो किड्स, सिविक्सचा आपण पुढचा चॅप्टर बघूया. इंडियन ज्युडिशियरी, त्यातला पहिला पार्ट बघूया. इंट्रोडक्शन. द वर्ड ज्युडिशियरी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड ज्युडिशियरी, मीनिंग ऑफ ऑर बिलॉंगिंग टू अ कोर्ट ऑफ जस्टिस. आता ज्युडिशियरी हा खरा आहे लॅटिन शब्द आणि त्याचा उच्चार असा आहे की उडिसियरिस, म्हणजेच काय, कोर्टशी संबंधित असलेली गोष्ट. ज्युडिशियरी ऑर द थर्ड ब्रांच ऑफ गव्हर्नमेंट इज प्रोबेबली द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द गव्हर्नमेंट ॲज इट कीप्स अ चेक ऑन द लेजिस्लेचर अँड द एक्झिक्युटिव्ह. ज्युडिशियरी ही काय आहे, एक तिसरी ब्रांच आहे आणि ती खूप महत्त्वाची गव्हर्नमेंटची ब्रांच आहे असं म्हटलं जातं, कारण ती लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हवर लक्ष ठेवते. ज्युडिशियरी प्रोटेक्ट द लॉज बाय पनिशिंग दोज हू ब्रेक देम. ज्युडिशियरी काय करते, हे लॉ जे ब्रेक करतात त्यांना पनिश करते. अँड प्रोटेक्ट दोज पीपल हू हॅव बीन डिनाईड व्हॉट इज राईटफुली देअर. आणि अशा लोकांना प्रोटेक्ट करते की जे योग्य आहे हे सांगतात. द ज्युडिशियरी फंक्शन्स थ्रू अ चेन ऑफ कोर्ट्स दॅट आर प्रिसाइडेड ओव्हर द जजेस. न्यायाधीशांच्या ह्या अध्यक्षतेखाली हे चेन ऑफ कोर्ट्स म्हणून ज्युडिशियरीचं फंक्शन चालतं. द रोल ऑफ कोर्ट्स कॅन बी डिवायडेड इन टू सबसिक्वेंट 3 हेडिंग्स. आता कोर्टाचा हा जो रोल आहे हा 3 गोष्टींमध्ये डिव्हाइड केलेला असतो, 3 हेडिंगमध्ये डिव्हाइड केला जाऊ शकतो. रिझॉल्विंग डिस्प्यूट्स बिटवीन पीपल अँड गव्हर्नमेंट ऑर बिटवीन गव्हर्नमेंट. आता कशामध्ये हे रोल त्यांचा चालू होतो बघा. लोकांमध्ये असलेले वाद असतील किंवा लोकांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये असलेले वाद असतील किंवा 2 गव्हर्नमेंटमध्ये वाद असतील तर त्याच्याविषयी ज्युडिशियरी काम करते. इट हॅज द पॉवर टू कॅन्सल लॉज पास्ड बाय द पार्लमेंट इफ दे आर व्हायोलेट द बेसिक कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर. आणि जे ह्यानी पार्लमेंटनी तयार केलेले लॉज आहेत हे जर कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरला व्हायोलेट करत असतील तर ते कॅन्सल करायचं सुद्धा ही पॉवर ज्युडिशियरीकडे असते. सिटिझन्स कॅन अप्रोच द कोर्ट्स इफ दे आर ऑफ द बिलीफ दॅट देअर फंडामेंटल राईट्स हॅव बीन व्हायोलेटेड. आता हे जी जनता आपली आहे ती सुप्रीम कोर्टला कधी अप्रोच करू शकते, जेव्हा असं त्यांना वाटतं की हे फंडामेंटल राईट्स त्यांचे जे आहेत ते व्हायोलेट केले गेले आहेत, असा जर त्यांचा विश्वास झाला तर ते कोर्टाकडे धाव घेऊ शकतात. द कोर्ट इज बाउंड टू हेल्प देम इन द मॅटर कन्सर्न. आणि त्या योग्य त्या मॅटरशी रिलेटेड कोर्टाला हे काय आहे, ह्या लोकांना मदत करणं बंधनकारक आहे. आता टाइप्स ऑफ केसेस. A dispute that is to be resolved by a court is known as case. आता हे कोर्ट केस कशाला म्हणायचं, तर असा वाद जो कोर्टाने सोडवलेला आहे त्याला काय म्हणतात, केस. ब्रॉडली देअर आर 2 टाइप्स ऑफ केसेस, नेमली सिव्हिल अँड क्रिमिनल. मुख्यत्वे करून ह्या केसेस 2 प्रकारच्या असतात, एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल. Civil cases refer to those that involves disputes over property, money, inheritance, marriage, matters related to rent, etc. आता सिव्हिल केसेस कशाशी रेफर केल्या जातात, ज्याच्यामध्ये असे वाद निर्माण होतात कशा संदर्भात, प्रॉपर्टीच्या संदर्भात, पैशाच्या संदर्भात, इनहेरिटन्स म्हणजे वारसा हक्काच्या संदर्भात, लग्नांच्या संदर्भात किंवा भाडेकरूंचं जे काही मॅटर आहे तर त्याच्या संदर्भात ज्या काही केसेस असतात ह्या सिव्हिल केसेस म्हणून ह्या रेफर केल्या जातात. क्रिमिनल केसेस रेफर टू दोज दॅट इन्व्हॉल्व डिस्प्यूट्स ओव्हर प्रॉपर्टी, ओव्हर फिजिकल इंजुरी, रॉबरी, डाउरी, मर्डर एक्सेट्रा. आता क्रिमिनल केसेस कशाच्या म्हणून रेफर केल्या जातात, तर प्रॉपर्टीचे वाद ज्याच्यामध्ये शारीरिक इजा, फिजिकल इंजुरी केली जाते किंवा दरोडा घातला जातो, हुंडा मागितला जातो म्हणजे डाउरी सिस्टीम, आणि मर्डर म्हणजे खून केलेला असतो. आता इंडियन ज्युडिशियरीचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. सगळ्यात वरती आहे सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर आहे हायकोर्ट, मग आहे सबऑर्डिनेट कोर्ट आणि त्याच्या अंडर येतात डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, न्यायपंचायत आणि लोक अदालत.
द स्ट्रक्चर ऑफ द इंडियन ज्युडिशियरी इज पिरामिडल इन नेचर. आता हे इंडियन ज्युडिशियरीचं स्ट्रक्चर हे काय आहे? पिरामिडसारखं आहे. देअर आर 3 लेवल्स ऑफ कोर्ट्स. तिथं 3 लेवलचे कोर्ट आहेत. देअर इज वन अपेक्स कोर्ट, नेमली द सुप्रीम कोर्ट. सगळ्यात वरच्या स्थानावर काय आहे? सुप्रीम कोर्ट. इट इज द हायेस्ट अथॉरिटी, आणि सगळ्यात ही काय आहे? हायेस्ट अथॉरिटी आहे. बिलो द सुप्रीम कोर्ट देअर आर हाय कोर्ट्स लोकेटेड इन इच स्टेट. आता या सुप्रीम कोर्टच्या खाली काय येणार? हायकोर्ट येतात, जे प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत, स्टेटमध्ये आहेत. सम युनियन टेरिटरीज हॅव अ कॉमन हायकोर्ट. काही युनियन टेरिटरीजमध्ये एकच कॉमन कोर्ट आहे. सबऑर्डिनेट कोर्ट्स कम ॲट द बॉटम ऑफ द पिरामिडल स्ट्रक्चर. आणि सबऑर्डिनेट कोर्ट जे हे काय आहेत, जो काय आपला पिरामिडल स्ट्रक्चर आहे त्याच्यात सगळ्यात खाली येतात. डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, न्याय पंचायत अँड लोक अदालत आर सम टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट कोर्ट्स. आणि हे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत, म्हणजे जिल्हा न्यायालय आहेत किंवा न्याय पंचायत आहेत, लोक अदालत आहे, हे सबऑर्डिनेट कोर्ट्सचे काय आहेत? प्रकार आहेत. द डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट इज फायनल अँड बाइंडिंग ऑन ऑल अदर कोर्ट्स. आता सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो फायनल असतो आणि सगळ्या कोर्टांना तो बंधनकारक असतो. द कोर्ट्स इन इंडिया आर इंटरकनेक्टेड टू वन अनदर. आता इंडियातली जेवढी काही कोर्ट्स आहेत ती एकमेकांना जोडलेली आहेत. इफ द सिटीजन्स feel that the decision given by the lower court is not just, he or she can appeal to the higher court. म्हणजे आपल्या जनतेला जर वाटलं की लोअर कोर्टने दिलेला डिसिजन आहे हा काय आहे? योग्य नाही किंवा इज नॉट जस्ट, तर तो किंवा ती व्यक्ती हायर कोर्टामध्ये अपील करू शकते. आता बघूया सुप्रीम कोर्ट विषयी. Supreme Court of India is the apex court of the entire Indian judiciary. सुप्रीम कोर्ट इंडियाचं जे आहे ते जी एंटायर इंडियन ज्युडिशरी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वरती आहे. इट केम इन टू बीइंग ऑन 28 जानेवारी 1950. आणि ह्याची सुरुवात कधी झाली? 28 जानेवारी 1950ला. The inaugural proceeding of the Supreme Court were carried out by Chief Justice Harilal J. Kenia along with 5 other justices. आता हे जे इनॉग्रल प्रोसिडिंग जे हायकोर्टाचं सुरू झालं त्याच्यामध्ये चीफ जस्टिस हरिलाल केनिया आणि 5 इतर जजेस तिथं होते. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया comprises the Chief Justice of India and 25 judges who are appointed by the President. आता हे सुप्रीम कोर्टामध्ये असतं कोण कोण? तर एक चीफ जस्टिस असतात इंडियाचे आणि 25 इतर जजेस असतात ज्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. सर्टन प्री कंडिशन्स आर रिक्वायर्ड फॉर अन इंडिव्हिज्युअल टू बी इलिजिबल ॲज द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून इलिजिबल व्हायचं असेल तर काही कंडिशन्स आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. आता त्याच्यासाठी क्वालिफिकेशन कुठली आहेत ते बघूया. क्वालिफिकेशन ऑफ सुप्रीम कोर्ट जज. पहिलं, ही ऑर शी शुड बी इंडियन सिटीजन. तो किंवा ती व्यक्ती ही इंडियन सिटीजन असायला हवी. ही ऑर शी शुड हॅव बीन अ जज फॉर 1 or more हाय कोर्ट्स फॉर अ मिनिमम ऑफ 5 years. तो किंवा ती व्यक्ती ही हायकोर्टमध्ये एका किंवा जास्त हायकोर्टमध्ये कमीत कमी 5 वर्षाचा तिला अनुभव असला पाहिजे, तिने काम केलेलं असलं पाहिजे. ही ऑर शी शुड हॅव बीन अन ॲडव्होकेट ऑफ हाय कोर्ट फॉर ॲटलिस्ट 10 years. किंवा तो किंवा ती व्यक्ती हायकोर्टामध्ये 10 पेक्षा कमीत कमी 10 वर्ष तरी ती ॲडव्होकेट म्हणून त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे. द प्रेसिडेंट शुड कन्सिडर हिम ऑर हर टू बी अ डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट. म्हणजे किंवा तो किंवा ती व्यक्ती ही प्रतिष्ठित न्यायाधीश आहे असं जर प्रेसिडेंटला वाटलं तर ते पण सुप्रीम कोर्टचे जज होऊ शकतात. आता बघूया सुप्रीम कोर्टच्या जजचं टेन्युअर किती आहे. अ सुप्रीम कोर्ट जज रिटायर्स ॲट द एज ऑफ 65. सुप्रीम कोर्टचे जज असतात ते वयाच्या 65व्या वर्षी रिटायर्ड होतात.
unless he or she resigns or is removed by a presidential order. किंवा तिने किंवा त्याने जर रिझाईन केलं किंवा प्रेसिडेंटच्या ऑर्डरने त्यांना जर काढून टाकलं तरच त्यांचा टेन्युअर संपू शकतो. अदरवाईज ते वयाच्या 65व्या वर्षी रिटायर्ड होतात. आता या सुप्रीम कोर्टच्या जजना काढून टाकायचं असेल तर काय प्रोसिजर आहे? अ सुप्रीम कोर्ट जज कॅन बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस only if the president passes an order on grounds of proven misbehavior or incapacity. सुप्रीम कोर्टचे जज जे आहेत त्यांना काढून टाकायचं कधी काढून टाकू शकतात तर प्रेसिडेंटनी अशी एक ऑर्डर काढली ज्याच्यावरनं असं ठरेल की ती व्यक्ती ही मिसबिहेवियर तिने केलेला आहे किंवा ती त्या कपॅसिटीची नाही. अशी जर ऑर्डर प्रेसिडेंटनी पास केली तर सुप्रीम कोर्टच्या जजना काढून टाकता येतं. बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लमेंट हॅव टू पास अन ॲड्रेस फॉर द रिमूव्हल. पार्लमेंटची जी दोन्ही सभागृह आहेत त्यांनी काय करायला लागतं? हा ॲड्रेस रिमूव्हलचा पास करावा लागतो. द ॲड्रेस शुड बी सपोर्टेड बाय 2/3 ऑफ द मेंबर्स हू आर प्रेझेंट अँड वोटिंग. आता हे ॲड्रेस सुद्धा कधी सपोर्ट करतो त्याला तर 2/3 मेंबर जे प्रेझेंट आहेत आणि वोटिंग करतायत त्यांनी जर ते पास केलं तर हे सुप्रीम कोर्टचे जज रिमूव्हल त्यांना करता येतं. आता सुप्रीम कोर्टचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत बघूया. द 3 मेन फंक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट आर ॲज फॉलोज. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन अँड ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. आता डिटेलमध्ये बघूया. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. द ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट अलाउज इट टू सेटल डिस्प्यूट बिटवीन 2 states, between a group of state, between the government of India and a state. आता हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे ते सुप्रीम कोर्टचं कुठल्या प्रकारचे डिस्प्यूट सेटल करतात तर 2 स्टेटमधला जर डिस्प्यूट असेल किंवा ग्रुप ऑफ स्टेटमधला डिस्प्यूट असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एखादं राज्य यांच्यामधला जर वाद असेल तर ते सोडवण्याचं काम करतात. इट ऑल्सो सॉल्व्स disputes between government of India with one or more states on one side and few states on other side. कधी कधी काय होतं हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि काही स्टेट्स आणि त्यांच्या विरोधात एक किंवा काही अधिक स्टेट असा वाद असेल तरी पण इथे सोडवला जातो. द सुप्रीम कोर्ट ऑल्सो हॅज द पॉवर टू ट्रान्सफर केसेस फ्रॉम वन कोर्ट टू अनादर. सुप्रीम कोर्टला असा सुद्धा एक अधिकार आहे की एखाद्या कोर्टमधनं दुसऱ्या कोर्टमध्ये एखादी केस ते ट्रान्सफर करू शकतात. इट कॅन विथड्रॉ पेंडिंग केसेस और डिस्पोज ऑफ देम इफ इट फील्स दॅट दे आर सिमिलर और आयडेंटिकल टू इच अदर. म्हणजे एकच केस सारखी असेल तर ती विथड्रॉल करणं किंवा पेंडिंग केसेस आहेत त्या विथड्रॉल करणं किंवा त्यांची डिस्पोज ऑफ करणं ह्या सगळ्या सारख्या गोष्टी हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनच्या अंडर येतात. आता अपिलेट ज्युरिस्डिक्शन. द अपिलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट रेफर टू इट्स पॉवर टू हियर अपील्स फ्रॉम अदर कोर्ट्स अंडर इट. आता हे सुप्रीम कोर्टचे अपिलांचा जो काही एरिया आहे त्याच्या अंतर्गत असलेल्या इतर ज्या कोर्टकडून आलेल्या अपील आहेत त्या ऐकण्याच्या अधिकाराचा सुद्धा इथं संबंध येतो. द सुप्रीम कोर्ट कॅन हिअर अपील्स अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज. आता हे हिअरिंग कुठल्या कुठल्या कॅटेगरीचं येतं ते बघूया. पहिलं आहे सिव्हिल केसेस, दुसरं क्रिमिनल केसेस आणि तिसरं कॉन्स्टिट्यूशनल केसेस. आता डिटेलमध्ये बघूया. सिव्हिल केसेस. द सुप्रीम कोर्ट हिअर अपील्स इन केसेस दॅट इन्व्हॉल्व law that are important to all citizens of the country and if the High Court asks the Supreme Court to decide on a particular case. आता कुठल्या कुठल्या या अपील्स आहेत ते सुप्रीम कोर्टमध्ये हिअर होतात तर ज्याच्यामध्ये इंडियाचे जे सिटिझन्स आहेत त्यांना त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असेल किंवा एखाद्या हायकोर्टनी सुप्रीम कोर्टला एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये डिसिजन द्यायला सांगितलं असेल
तर क्रिमिनल केसेस. द सुप्रीम कोर्ट लिसन टू अपील्स इन क्रिमिनल केसेस ऑन 3 कंडिशन्स. आता या सुप्रीम कोर्टमध्ये ज्या क्रिमिनल केसेस ऐकून घेतल्या जातात त्याला 3 कंडिशन आहेत. पहिली, इफ द हायकोर्ट रिझर्व्स ॲज ऑर्डर ऑफ acquittal of an accused and sentence him or her to death. जर हायकोर्टाने त्या आरोपीला निर्दोष सोडण्याचा आदेश हा राखून ठेवला असेल किंवा तिला जर डेथ म्हणजे मृत्यूदंड दिला असेल तर. हे एक कारण. इफ द हायकोर्ट हॅज टेकन अ केस फ्रॉम अ सबऑर्डिनेट कोर्ट अँड सेंटेन्स्ड द अक्यूज्ड टू डेथ ऑर इम्प्रिझन्ड हिम फॉर लाईफ. जर एखाद्या हायकोर्टनी सबऑर्डिनेट कोर्टाकडून हे प्रकरण घेतलं असेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असेल किंवा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असेल तर हे निर्णय देऊ शकतात. आणि तिसरं, इफ द हायकोर्ट डिसाइड्स दॅट अ केस इफ फिट टू बी अपील्ड इन द सुप्रीम कोर्ट. किंवा जर हायकोर्टाने असा निर्णय दिला की हे अपील सुप्रीम कोर्टात करणे योग्य असेल तर या अपिलिएट ज्युरिस्डिक्शनच्या अंडर या केसेस येतात. आता कॉन्स्टिट्यूशनल केसेस. द सुप्रीम कोर्ट ऑल्सो हिअर्स केसेस विच इन्व्हॉल्व द इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काही केसेसमध्ये हे कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. त्या केस सुप्रीम कोर्टामध्ये येतात. द केस कुड बी सिव्हिल ऑर क्रिमिनल, पण ती केस ही सिव्हिल किंवा क्रिमिनल असायला हवी. आता ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. The Supreme Court had advisory jurisdiction on matters which are referred to it by the President of India. भारताचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी रेफर केलेल्या केस या ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शनच्या अंडर येतात. The advice given by the Supreme Court is not binding on the President. पण सुप्रीम कोर्टने दिलेला जो ॲडवाईस आहे तो काय या प्रेसिडेंटना बंधनकारक नसतो. द प्रेसिडेंट मे चूज टू इग्नोर सच ॲडवाईस. किंवा राष्ट्रपती अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकतात. द सुप्रीम कोर्ट हॅज द पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲज वेल. कोर्टाचा जर अपमान केल्याबद्दल शिक्षा देण्याची ताकद सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. The Supreme Court keeps a record of all its judgments which are binding on all the courts of India. आता हे सुप्रीम कोर्टने आपले सर्व निर्णय आहेत त्याची काय केलेले आहे, त्याचे एक रेकॉर्ड ठेवले आहे आणि ते भारताच्या सगळ्या न्यायालयांवर काय आहे, बाइंडिंग आहे म्हणजे बंधनकारक आहे. The Supreme Court has the authority to review any judgment made by it. सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले जेवढे निर्णय आहेत त्याच्यावरती रिव्ह्यू घेण्याचा पण अधिकार आहे. इट ऑल्सो हॅज द पॉवर टू रिझर्व द डिसिजन मेड बाय इट बट ओनली इन स्पेशल केसेस ॲज मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन. आणि काही डिसिजन्स त्यांनी जे घेतलेले आहेत ते रिझर्व ठेवण्याचे आणि पण काही स्पेशल केसेसमध्ये ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्याची सुद्धा पॉवर राखून ठेवण्यासाठीचा त्यांच्याकडे अधिकार आहे. डिड यू नो द प्रोसिडिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट आर ओनली कॅरीड आउट इन इंग्लिश. आता ज्या काही प्रोसिडिंग्स सुप्रीम कोर्टमध्ये कॅरी केल्या जातात त्या सगळ्या इंग्लिशमध्ये असतात. सुप्रीम कोर्ट रूल्स 1966 is a special section under Article 145 of Indian Constitution that regulates the practice and procedure of the Supreme Court. जे सुप्रीम कोर्टचे रूल आहे 1966चा त्याच्यात एक स्पेशल आर्टिकल आहे म्हणजे कलम आहे 145. त्याच्या अंतर्गत एक विशेष कलम आहे जे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टिस आणि प्रोसिजर ह्या काय करतात, रेग्युलेट करतात. The High Court head, the judiciary of the state, is subordinate only to the Supreme Court of India. जे हायकोर्ट आहे ते स्टेटमध्ये सगळ्यात हायेस्ट आहे आणि ते फक्त सुप्रीम कोर्टला सबऑर्डिनेट आहे. The ruling of the High Court is binding on all lower courts in that particular state or states or union territory
बट नॉट बाइंडिंग ऑन अदर हायकोर्ट्स इन द कंट्री. आता हायकोर्टचं जे काही रुलिंग आहे ते कुणाकुणाला बंधनकारक आहे, तर त्या स्टेटमधल्या, पर्टिक्युलर स्टेटमधल्या किंवा 2 स्टेटमधल्या किंवा युनियन टेरिटरीमध्ये जी लोअर कोर्ट येतात त्यांनाच फक्त बंधनकारक आहे. इतर हायकोर्ट जे काही कंट्रीतले आहे त्यांना बंधनकारक नाही. सम हायकोर्ट्स हॅव ज्युरिस्डिक्शन ओव्हर मोर दॅन 2 or 3 स्टेट्स. काही हायकोर्ट आहेत ती 2 किंवा 3 स्टेटमध्ये हे एकच असतं. देअर आर 25 हायकोर्ट्स इन इंडिया टुडे. आज भारतामध्ये अशी 25 हायकोर्ट्स आहेत. ईच हायकोर्ट हॅज चीफ जस्टिस अँड अदर जजेस who are appointed by the President of India in Constitution with the Chief Justice of India and the Governor of the state concerned. आता हे हायकोर्टाचे जज आहेत आणि इतर जजेस आहेत त्यांचे अपॉइंटमेंट कॉन्स्टिट्यूशननी सांगितल्याप्रमाणे प्रेसिडेंट आणि हे कुणाच्या मदतीने करतात, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्या स्टेटचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्या कन्सर्ननी करतात. To appoint the other judges of High Court, the Chief Justice of the High Court is also consulted by the President. आता या हायकोर्टचे जे इतर जजेसची अपॉइंटमेंट आहे ती त्या हायकोर्टचे चीफ जस्टिस आहेत त्यांच्या मदतीने प्रेसिडेंट करतात. अ पर्सन कॅन अटेंड अ पोझिशन ऑफ द जज ऑफ हाय कोर्ट इफ ही ऑर शी मीट्स द फॉलोइंग कंडिशन्स. आता हे हायकोर्टचे जज होण्यासाठी काही गोष्टी त्या व्यक्तीला खालच्या कंडिशन्स फॉलो करायला लागतात. त्या कुठल्या आहेत बघूया. क्वालिफिकेशन ऑफ हायकोर्ट जज. ही ऑर शी शुड बी अन इंडियन सिटीजन. पहिली अट, तो भारताचा नागरिक असायला हवा. ही ऑर शी मस्ट हॅव हेल्ड अ ज्युडिशियल ऑफिस इन इंडिया फॉर 10 years or practiced as an advocate of high court or other subordinate courts in succession for 10 years. आता ही व्यक्ती आहे, ही ज्युडिशियल ऑफिस जे आहे इंडियाचं तिथं 10 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे किंवा हाय कोर्टात किंवा इतर सबऑर्डिनेट कोर्टामध्ये 10 वर्ष त्या माणसाने ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे. आता यांचं टेन्युअर ऑफ हायकोर्ट जज. अ हायकोर्ट जज रिटायर्स ॲट द एज ऑफ 62. 62व्या वर्षी ही व्यक्ती रिटायर्ड होते. अनलेस ही रिझाईन ऑर इज रिमूव्ड बाय प्रेसिडेंट ऑर्डर. किंवा त्या व्यक्तीला प्रेसिडेंटच्या ऑर्डरनी रिमूव्ह तरी केलेलं असलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीने जर स्वतः रिझाईन केले तरच त्यांचं टेन्युअर कमी होऊ शकतं. आता रिमूव्हल ऑफ अ हायकोर्ट जज यांना काढता कसं येतं. ओनली इफ द प्रेसिडेंट पासेस अन ऑर्डर ऑन ग्राउंड्स ऑफ प्रूव्हन मिसबिहेवियर ऑर इनकपॅसिटी. जसं आपण सुप्रीम कोर्टच्या जजचं पाहिलं होतं तसंच हायकोर्टच्या जजचे पण काही पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे की प्रेसिडेंटनी एखादी ऑर्डर पास केली की ही व्यक्तीने मिसबिहेवियर केलेलं आहे किंवा त्याची हे काम करण्याची कपॅसिटी नाही तर तिला काढता येतं. बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लमेंट हॅव टू पास अन ॲड्रेस फॉर द रिमूव्हल. आणि या पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसेसनी हे जे ॲड्रेस रिमूव्हलचा ॲड्रेस जर पास केला तर द ॲड्रेस शुड बी बाय 2/3 ऑफ द मेंबर हू आर प्रेझेंट अँड वोटिंग. आणि हा जो काही रिमूव्हलचा ॲड्रेस आहे तो तिथं प्रेझेंट असलेले आणि वोटिंग करणारे 2/3 मेंबरनी जर पास केला तर हे होऊ शकतं. आता हायकोर्टचे काही पॉवर आणि फंक्शन्स बघूया. पॉवर अँड फंक्शन्स ऑफ हाय कोर्ट आर मेनली ज्युडिशियल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. यांची 2 प्रकारची फंक्शन्स असतात, एक ज्युडिशियल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. इन द ज्युडिशियल फंक्शन द हाय कोर्ट नॉट ओनली लिसन टू अपील्स फ्रॉम लोअर कोर्ट्स इफ कॅन ऑल्सो बी अप्रोच्ड डायरेक्टली टू प्रिसाइड ओव्हर केसेस दॅट डील्स विथ स्टेट रेव्हेन्यू, मॅरेज लॉ एक्सेट्रा. आता हे जे हायकोर्ट आहे त्यांनी आपल्या न्यायालयात जे कामकाजामध्ये केवळ खालचे जे कोर्ट आहेत त्यांचे फक्त अपील ऐकतात असं नाही, तर स्टेट रेव्हेन्यूशी रिलेटेड असेल किंवा मॅरेज लॉशी रिलेटेड असेल ती प्रकरणासाठी सुद्धा तिथं आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येतो. इन इट्स कॅपॅसिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स द हाय कोर्ट सुपरवायझेस द फंक्शनिंग ऑफ द सबऑर्डिनेट कोर्ट्स.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शनमध्ये काय येतं तर हे सबऑर्डिनेट कोर्ट्स जे आहेत त्यांना सुपरवाईज त्यांच्या फंक्शनविषयी करणं हे कामसुद्धा या हायकोर्टकडे येते. इट कॅन बी मेक रूल्स फॉर देम अँड रेग्युलेट्स देअर प्रॅक्टिस टू. ते त्यांच्यासाठी नियम पण बनवू शकतात आणि त्यांच्या प्रॅक्टिसेस जे आहेत ते रेग्युलेट करायचं काम पण हे करतात. द हायकोर्ट कॅन ऑल्सो विथड्रॉ केसेस फ्रॉम अ लोअर कोर्ट इफ इट बिअर्स अ क्वेश्चन ऑफ लॉ ऑफ जनरल इम्पॉर्टन्स. आता ही जी लोअर कोर्ट्स आहेत त्यांनी सामान्य महत्त्व असलेल्या कायद्याचा प्रश्न असल्यास ते उच्च न्यायालयात म्हणजे ह्या हायकोर्टमध्ये ह्या केसेस आहेत त्या मागे घेतल्या जाऊ शकतात. द हायकोर्ट is also a court of record as it records all its rulings and decisions for further use as precedents. आता हे जे हायकोर्ट आहेत ते काय आहे सगळे रेकॉर्ड जे काही त्यांच्या रुलिंगचे आणि जे काही डिसिजन घेतलेले आहेत ते काय करतात रेकॉर्ड व्यवस्थित ठेवतात. कारण का त्याचा पुढं जे काही हे उदाहरणं आहेत तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. दी कलकत्ता हायकोर्ट was the first high court to be set up in India on 1st July 1862. कलकत्ता हायकोर्ट हे इंडियातलं पहिलं हायकोर्ट म्हणून 1 जुलै 1862 मध्ये काय केलं त्याचा सेटअप केला गेला. आता सबऑर्डिनेट कोर्ट. आता इथं पिक्चर दाखवताना मी तमिळनाडूचं घेतलंय. सबऑर्डिनेट कोर्ट्स. सिन्स इंडिया has a very vast area and the population is increasing in great numbers, each state and union territory of India is divided into districts for better administration. आता इंडियासारख्या कंट्रीचा जर व्हास्ट एरियाचा विचार केला आणि डे बाय डे ही काय होतीये पॉप्युलेशन ही वाढत जातीये तर त्या केसमध्ये हे स्टेट आहे किंवा युनियन टेरिटरी ज्या इंडियाच्या आहेत त्या चांगल्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी डिस्ट्रिक्टमध्ये आपण काय केलं डिव्हाइड केलं. द हायकोर्ट हिअर्स केसेस इन द टेरिटरी ऑफ द स्टेट ऑर स्टेट्स ऑन विच इट बिलॉंग्स. आता या हायकोर्ट हे त्या राज्यातले त्या एका राज्यातले किंवा अनेक राज्यात जे त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या जे सगळे जे काही प्रकरणं आहेत ती त्याच्याविषयी त्या केस हिअरिंग करतात. देअर आर मेनी लोअर कोर्ट्स इन अ स्टेट बिलो द हायकोर्ट. स्टेटमध्ये या हायकोर्टच्या खाली बरीच लोअर कोर्ट्स आहेत. दीज कोर्ट्स आर नोन ॲज सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि त्यांना सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणतात. देअर आर 3 सबऑर्डिनेट कोर्ट्स दॅट लुक आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस इन अ डिस्ट्रिक्ट इन अ स्टेट. आता हे ह्या 3 सबऑर्डिनेट जी कोर्ट आहेत ती हे डिस्ट्रिक्टचं स्टेटमधले जे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन बघतात. आता हे कुठली कुठली कोर्ट आहेत सिव्हिल कोर्ट्स. आता हे काय करतात डील्स विथ सिव्हिल केसेस. सिव्हिल केसेसशी डील करतात आणि द कोर्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट जज इज द हायेस्ट सिव्हिल कोर्ट इन द डिस्ट्रिक्ट. आणि ह्या डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट जज कोर्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज हे काय मानलं जातं हायेस्ट मानलं जातं. दुसरं क्रिमिनल कोर्ट हे क्रिमिनल केसेसशी डील करतं अँड द कोर्ट ऑफ द सेशन जज इज द हायेस्ट क्रिमिनल कोर्ट इन द डिस्ट्रिक्ट. आणि या डिस्ट्रिक्टमध्ये कोर्ट ऑफ सेशन जज हे काय मानलं जातं हायेस्ट क्रिमिनल कोर्ट मानलं जातं. तिसरं रेव्हेन्यू कोर्ट्स डील्स विथ द केसेस इन्व्हॉल्विंग टॅक्सेशन ऑफ एनी काइंड. कुठल्याही प्रकारचे टॅक्सेशन आहे त्याच्याशी निगडीत केसेस ह्या कोर्टात येतात. It also involves cases that deal with collection and assessment of land revenue. किंवा लँड रेव्हेन्यूचं कलेक्शन करणं त्याचं असेसमेंट करणं ह्याच्याशी निगडीत केसेस सुद्धा या रेव्हेन्यू कोर्टमध्ये दाखल केल्या जातात. द बोर्ड ऑफ रेव्हेन्यू इज द हायेस्ट कोर्ट इन ऑल रेव्हेन्यू कोर्ट्स. सगळ्या रेव्हेन्यू कोर्टमध्ये बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हे सगळ्यात हायेस्ट कोर्ट मानलं जातं. आता वळूया न्यायपंचायतकडे. न्यायपंचायत्स आर कोर्ट्स दॅट ट्राय पेटी सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस ॲट द विलेज लेवल. आता या न्यायपंचायत आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या केसेस घेतल्या जातात अगदी छोट्या छोट्या सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस ज्या विलेज लेवलवरती आहेत त्या सोडवल्या जातात. लोकल पीपल कॉन्स्टिट्यूट द न्यायपंचायत आणि तिथली लोकल लोक जे काही आहेत तीच ही न्यायपंचायत बनवतात. देर इज वन न्याय पंचायत फॉर एव्हरी
3 or 4 villages. 3 ते 4 गावांसाठी ही एक न्यायपंचायत बनवली जाते. If people are not happy with the decision of न्याय पंचायत, they can approach the district court. लोकांना जर असं वाटलं की ही जे न्याय पंचायतने दिलेला जो निर्णय आहे तो समाधानकारक नाही, तर ते डिस्ट्रिक्ट कोर्टला अप्रोच करू शकतात. आता लोक अदालत म्हणजे बघूया. द वर्ड लोक अदालत मीन्स पीपल्स कोर्ट. लोक अदालत म्हणजे काय? लोकांचं न्यायालय. इट इज अ व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन दॅट सेटल्स डिस्प्यूट अमंग पीपल. ही एक अशी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, ती लोकांमधले वाद सेटल करते किंवा मिटवते. पीपल हू हॅव बीन इन द लीगल प्रोफेशन अँड इमिनंट सोशल वर्कर्स आर अ पार्ट ऑफ लोक अदालत. आता या लोक अदालतमध्ये कोण कोण असतं? जे लीगल प्रोफेशनमध्ये आहेत आणि एक काही प्रख्यात सोशल वर्कर आहेत असे ह्याच्यात भाग घेतात, पार्ट असतात त्याचे. द लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्ट 1987 हॅज लीगलाइज्ड लोक अदालत. आता हा लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्ट जो होता 1987चा, त्यांनी ह्या लोक अदालतना लीगलाइज्ड केलं. द डिसिजन ऑफ द लोक अदालत इज फायनल अँड बाइंडिंग ऑन बोथ द पार्टीज इन्व्हॉल्विंग इन अ डिस्प्यूट. आता ह्या लोक अदालतनी दिलेले जे काही निर्णय आहेत ते काय आहेत? फायनल आहेत आणि ज्या वादामध्ये ज्या 2 पार्टी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर ते काय आहेत? बंधनकारक आहेत. दिस ॲक्ट ऑल्सो एन्श्युअर्स दॅट इफ अ डिस्प्यूट इज रिझॉल्व्ड द कोर्ट फीज पेड बाय द पार्टीज विल बी रिफंडेड. आणि ह्या कायद्यामध्ये अशी एक अजून एक खात्री काय देतो, तर जर ह्या 2 पार्टीमधला वाद जर मिटला गेला तर ह्या कोर्टच्या फीज ज्या दोन्ही पार्टींनी दिलेल्या आहेत त्या त्यांना काय परत मिळतात, म्हणजे काय होतात? रिफंड मिळतात. आता एक केस स्टडी बघूया. हाऊ डज अ कोर्ट फंक्शन. कोर्ट फंक्शन कसं करतं त्याचा एक केस स्टडी आपण बघूया. हाऊ अ केस इज मूव्ड फ्रॉम लोअर कोर्ट टू हायर कोर्ट अँड अल्टिमेटली टू द सुप्रीम कोर्ट. एखादी केस आहे ती लोअर कोर्टातनं हायर कोर्टात आणि शेवटी सुप्रीम कोर्टात कशी जाते ते आपण बघायचं आहे. वन सच केस ऑफ उपहार सिनेमा फायर ट्रॅजेडी. त्यातली एक केस बघूया उपहार सिनेमाची फायर ट्रॅजेडी विषयीची. द उपहार सिनेमा फायर ट्रॅजेडी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फायर मिसहॅप इन इंडिया. उपहार सिनेमा फायर ट्रॅजेडी जी होती ती इंडियातली सगळ्यात मोठी ग्रेटेस्ट फायर मिसहॅप होती. On 13 June 1997, fire broke at the Upahar Cinema Theatre in Green Park, Delhi, causing death of 59 people and many injuries. 13 जून 1997 मध्ये या उपहार सिनेमा थिएटर जे ग्रीन पार्क दिल्लीत आहे त्याला आग लागली आणि त्याच्यामध्ये जवळपास 59 लोकांचा मृत्यू झाला आणि बरेच जण जखमी झाले. After initial investigation conducted by the Delhi police and eventually by the Central Bureau of Investigation (CBI), the trial against the accused began at the Session Court. पहिल्या ज्या आवश्यक आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर दिल्ली पोलीस आणि नंतर CBIने जे इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्याच्यानंतर ह्या सेशन कोर्टमध्ये या आरोपींच्या विरोधात यांनी काय शोध लावण्यास सुरुवात केली. द अॅक्युज्ड वेअर चार्ज विथ पनिशेबल ऑफेन्स अंडर व्हेरियस सेक्शन्स ऑफ द इंडियन पिनल कोड IPC. या आरोपींच्यावर इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत विविध कलमांच्या खाली हा गुन्हा दंडनीय गुन्हा दाखल केला गेला. द कोर्ट कन्व्हिक्टेड ऑल द अॅक्युज्ड इन्क्लुडिंग द ओनर्स ऑफ द थिएटर. आणि कोर्टाने काय केलं? या थिएटरच्या मालकांवर सगळे जे काही आरोपी होते त्यांना दोषी ठरवलं. द अॅक्युज्ड प्लीडेड नॉट गिल्टी टू द चार्जेस फ्रेम अगेन्स्ट देम अँड क्लेम अ ट्रायल. आरोपींनी काय केलं? त्यांच्यावर जे लादण्यात आलेले आरोपींसाठी जे दोषी नसल्याची कबुली दिली आणि या खटल्याचा दावा केला. They also filed writ petition before the Delhi High Court against the framed charges. त्यांनी या आरोपाखाली दिल्ली चं जे हायकोर्ट आहे तिथं रिट याचिका दाखल केली.
द कोर्ट कन्व्हिक्टेड द अक्युज्ड गिल्टी, आणि कोर्टाने ह्या आरोपींना काय केलं, दोषी ठरवलं. दे वेअर ऑर्डर्ड टू गिव्ह कंपेन्सेशन टू द रिलेटिव्स ऑफ विक्टिम्स अँड 2 years इम्प्रिझनमेंट. आता कोर्टाने काय सांगितलं, त्यांना कसले आदेश दिले, तर जे पीडितांचे नातेवाईक आहेत त्यांना नुकसान भरपाई देणं आणि जे 2 वर्षाची यांना दोषितांना शिक्षा देण्याचे आदेश दिले. However, the sentence of 2 years imprisonment was further reduced to 1 year. पण नंतर मात्र या 2 वर्षाचा जो तुरुंगवास होता त्याची शिक्षा होती ती 1 वर्ष करण्यात आली. The Association of Victims of Upahar Tragedy AVUT filed petition in the Supreme Court for enhancement of sentence given to the accused and alteration of the charge. पण हे अपहार ट्रॅजेडीचे जे काही विक्टिम्स म्हणजे पीडित लोक होती त्यांच्या असोसिएशननी काय केलं, सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये एक याचिका दाखल केली ज्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. द CBI also filed an appeal in Supreme Court seeking enhancement of sentence of accused. आणि CBIने पण काय केलं, या आरोपींची शिक्षा वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये एक अपील दाखल केलं. आता अशा रीतीने हे कोर्टाचे प्रोसिडिंग्स कसे लोअर कोर्टाकडनं सुप्रीम कोर्टापर्यंत आहे ते आपण या केसच्या संदर्भात बघितलं. आता बघूया ज्युडिशियरीची इंडिपेंडन्सी. ज्युडिशियरी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल in the overall development of the country as they control the distribution of rights and powers amongst the citizens and organization. देशाचा सगळा विकास, सर्वांगीण विकासासाठी ही जी ज्युडिशियरी सिस्टीम आहे ती खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. कारण नागरिक आणि ऑर्गनायझेशन म्हणजे लोक आणि ऑर्गनायझेशन यांच्यातल्या हक्क आणि जे म्हणजे राईट्स आणि पॉवर्स आहेत त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर ते काय करतात, कंट्रोल ठेवतात. Dependence also helps to keep a check on legislature and executive. आणि ही जी इंडिपेंडन्सी ज्युडिशरीची आहे ती कशावर चेक ठेवते, तर लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हवरती पण. ज्युडिशियल इंडिपेंडन्स इज गॅरंटीड बाय द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट retired at the age of 65 and High Court judge retired at 62. आणि हे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत ते वयाच्या 65व्या वर्षी रिटायर्ड होतात आणि हायकोर्टाचे जज आहेत ते वयाच्या 62व्या वर्षी रिटायर्ड होतात. त्यामुळं हे इंडियन ज्युडिशियली इंडिपेंडन्स आहे याची गॅरंटी देते कॉन्स्टिट्यूशन. जजेस आर ऑल्सो ग्रांटेड सम प्रिव्हिलेजेस, पेन्शन अँड लिव्स. आणि या जजेसना सुद्धा काही विशेष खास सवलती, प्रिव्हिलेजेस तसंच पेन्शन आणि लिव्स पण ग्रांट केल्या आहेत. Removal of judges also involved the approval of president and the 2 houses of parliament. आता या जजना सुद्धा जर काढून टाकायचं असेल तर त्याच्यासाठी प्रेसिडेंट आणि पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसेसची अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. द सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट अँड सम डिस्ट्रिक्ट कोर्ट्स दॅट ॲक्ट ॲज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड ऑल्सो गो अ लॉंग वे इन मेंटेनिंग द इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. आता हे सुप्रीम कोर्ट आहेत, हायकोर्ट आहेत आणि काही डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत ते काय करतात, जेवढ्या काही त्यांच्या ॲक्ट्स ॲज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड ते सगळे रेकॉर्ड मेंटेन ठेवतात आणि त्यांचे ते न्यायपालिकेचे म्हणजे ह्या इंडियन ज्युडिशियरीचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी बरेच काम करतात. आता या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं बघूया. ज्युडिशियरीचा रोल काय आहे, कुठल्या प्रकारचे केसेस असतात, त्याच्यानंतर इंडियन ज्युडिशरीचं स्ट्रक्चर कसं आहे, सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये जज आहेत त्यांचं क्वालिफिकेशन, टेन्युअर, रिमूव्हल, त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट बघितलं. त्याच्यानंतर आपण आलो हायकोर्टकडे. हायकोर्टकडे येताना सुद्धा त्या जजेसचं क्वालिफिकेशन आपण बघितलं, त्यांचं टेन्युअर बघितलं, त्यांचं रिमूव्हल कसं केलं जातं, त्याच्यानंतर त्या हायकोर्टच्या जे पॉवर आणि फंक्शन्स आहेत त्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट कोर्टमध्ये परत आपण 3 सबऑर्डिनेट कोर्ट बघितली, ज्याच्यामध्ये सिव्हिल कोर्ट एक होतं, त्याच्यानंतर क्रिमिनल कोर्ट होतं आणि रेव्हेन्यू कोर्ट होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं न्यायपंचायत.
न्यायपंचायत नंतर पाहिलं लोक अदालत म्हणजे काय. त्याच्यानंतर ह्या कोर्टचं फंक्शन कसं चालतं त्याच्यासाठी एक केस स्टडी आपण बघितली उपहार सिनेमा फायर ट्रॅजेडीची. आणि इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी ही ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या ह्या चॅप्टरमध्ये बघितल्या. सो हिअर एंड्स द चॅप्टर इंडियन ज्युडिशियरी. मग हे दिलेले जो व्हिडिओ आहे आणि PPT आहे ह्या आपल्या ॲप आणि वेब पोर्टलमध्ये अवेलेबल आहेतच. ते आधी पुन्हा एकदा बघा आणि त्याच्यानंतर दिलेल्या वर्कशीट आणि क्विज तुम्ही सोडवा. सो हिअर एंड्स द चॅप्टर इंडियन ज्युडिशियरी. थँक्यू.